अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं कर ब्रह्मानंदं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुमचे पाय धोनी कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सचिदानंद श्रीपाद बाबान की जय सचिदानंद रामदास बाबान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7 श्लोक पहिला श्री भगवान वाच मय्यासक्त मनः पार्थ योगै युञ्जन्मदाश्रयः असंशयम् असंशयः समग्रं माय यथा ज्ञास्यसि तच्छृणु आणि श्लोक दुसरा पण आहे त्याच्यातच ज्ञानन्त्यहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽस्य भूयोऽन्यज्ञातौ व्ययमवशिष्यते श्री भगवान म्हणतात श्लोकाचा अर्थ सांगितलाय श्री भगवान म्हणतात हे पार्था माझ्या ठिकाणी मन आसक्त ठेवू आणि माझा आश्रय करू योगानुष्ठान करणाऱ्या तुला जेणेकरून पूर्णत्वाने माझे संशय रहित ज्ञान होईल असा प्रकार आहे मी तुला विज्ञानाचा अपरोक्ष ज्ञानाचा संपूर्णपणे उपदेश करीतो जो जाणला असता येथे तुला आणखी काही एक जाणणे अवशिष्ट राहणार नाही नाही का अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे पार्थ म्हणे माझ्या ठिकाणी मन जे आसक्त ठेव नाही का आणि माझा जो आश्रय करून योग अनुष्ठान करणाऱ्या तुला म्हणजे मला भगवत रूप जाणून जेणेकरून पूर्णत्वाने माझे संशय रहित नाही का की जे करून माझं संशय रहित असं ज्ञान आहे ना तुला होईल प्राप्त होईल तर तो प्रकार आहे का असं सांगतात तर अर्जुनाला भगवान सांगतात की तू आता योगयुक्त झाला आता मी तुला ब्रह्मज्ञान प्रपंच ज्ञानासह सांगू नाही का प्रपंच ज्ञान आणि ब्रह्मज्ञान ते दोन्ही एकत्र सांगतो की ज्यामुळे योगे सर्वव्यापी जो मी त्या मला तो आपल्या तळ हातातील रत्नाप्रमाणे स्पष्टपणे जाणशील नाही का जो सर्वव्यापी आहे ते ज्ञान तुला जर सांगितलं तर तू काय करशील मला पूर्णत्वाने जाणशील मग या ठिकाणी माऊली झालं पार्याचा रवा घेता भूमीवर यज्ञ परोपरी साधन तैसे नाही का माऊली सांगतात की ज्याप्रमाणे पार्याचा रवा म्हणजे हातामध्ये तळ हातावरती आपण अनुरेणू नाही का एकदम बारीक सांगितले पार्याचा रवा आणि तो जर तसं म्हणे हे ज्ञान आहे नाही का परेच्या पलीकडचं ते जर तुला सांगितलं तर तुला काय म्हण स्पष्ट म्हणे ब्रह्मज्ञानाचा उकल होईल म्हणे मम स्वरूप ज्ञानाच्या वेळी बुद्धी कुंठित होते त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तीराला टेकलेली नाव हलत नाही बघा माझे स्वरूप ज्ञान ज्यावेळी कळतं म्हणे म्हणजे बुद्धी बघा कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम म्हणजे बोलणंच संपतं बोलत ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ती मूर्ती विटेवरी मग ती ज्योत एकदा प्रगट झाली तर म्हणे बोलण्याचं शब्दच कुंठित जातात आणि
त्याप्रमाणे ज्या स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नाही, विचार मागच्या पावलाने जेथून परततो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही, अर्जुना तेच ज्ञान. याहून निराळा जो प्रपंच ते विज्ञान. हा, ज्ञान कशाला म्हटले? की ज्याच्यात पुढचं चातुर्य म्हणजे त्या ज्ञानाच्या पुढे काहीच चालत नाही, त्या संबंधाच्या योगाने तर्क वितर्क होत नाही, ते ज्ञान. की त्याच्या पुढे ते जे चातुर्य चालत नाही ना अर्जुना, त्यालाच ज्ञान म्हटले. आणि त्याहून निराळा जो प्रपंच आहे त्याला विज्ञान म्हटले. पा, ज्ञान आणि विज्ञानाची व्याख्या सांगितली त्यांनी. आणि त्या प्रपंचाच्या ठिकाणी असणारी तत्त्व बुद्धी हेच अज्ञानात आहे समज. आता आपण जे पाहतो स्थावर जंगमादी जे प्रपंच दिसतो आपल्याला, नाही का, घरदार गाडी बंगला, हे अज्ञान झालं. कारण ते नाश पावणार आहे. जे नाश, जे जे दिसे भूत ते ते मानी जे भगवंत, नाही का. जे जे दिसतंय तो भगवंत माना. पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं त्यांनी की जे दिसतंय ते काय अज्ञान आहे. म्हणजे तुम्हाला जे समोर प्रपंच दिसतो तो काय सांगितला? अज्ञान सांगितलं. मग आता अज्ञान सर्व नाहीसे होईल आणि प्रपंच संपूर्ण करपे. बघा, अज्ञान म्हणजे मी देह आहे, थोडक्यात सांगितलं तर हा देह संपूर्ण नाहीचा होईल. आता आपल्याला देह नाहीसा करायचा का हो? आपल्याला अज्ञान नाहीसा करायचं, कारण देहाशिवाय तर प्राप्ती नाही. देह असेल तर आपल्याला नामस्मरण करता येईल म्हणून. आणि ज्ञान स्वरूपाचा आपण होऊन जाऊ. ज्या योगे सांगणाऱ्याचे शब्द खुलतात, ऐकणाऱ्याची इच्छा तृप्त होते आणि ज्या ज्ञानाने लहान मोठेपणा हा भेद उरत नाही, अशी जो गुप्त वर्माची गोष्ट आहे ती मी तुला शब्दाने वर्णन करून सांगतो. ती थोडक्यात शब्द जरी प्रतिपादन केली तरी त्या योग्यवानातील पुष्कळ येतो पूर्ण होता. अरे, हजारो मनुष्यात एखाद्याला ज्ञान प्राप्तीची इच्छा असते. पा, त्यांनी उदाहरण दिलं, हजारातून एखादा. बघा, अशा पुष्कळ इच्छावानांमध्ये मला जाणणारा क्वचितच सापडतो. विरळाचं जाणे, नाही का. ज्ञानदेव म्हणे सर्वत्र दुर्लभ, एखादाच दुर्लभ आहे, एखादाच जाणतो. आणि अर्जुना, ज्याप्रमाणे भरलेल्या जगातील एक एक चांगला शूर निवडून जशी लक्षावधी सेना तयार करतात, उदाहरण दिलं त्यांनी की जसं सैन्यामध्ये भरती करायला, नाही का, एक 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 निवडून त्यांची परीक्षा घेऊन त्यांना सेनेमध्ये भरती करतात. त्यानंतर ज्यावेळी प्रत्यक्ष शास्त्राचे घाव अंगावर घेतात येतात त्यावेळी विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो, नाही का. सगळे बसत नाही, नाही का. स्वतःच्या अंगावर जे घाव असतात लढाईमध्ये, मग एखादाच काय होतो म्हणे, विजयलक्ष्मीच्या पदावर जाऊन बसतो. त्याप्रमाणे भगवत प्राप्तीच्या भावनेच्या महापुरात कोट्यवधी लोक उड्या टाकतात. पा, आता आपण पाहतो, आता वारी निघालेली आपली आळंदीवरून पंढरीला, दीववरून पंढरीला कोट्यवधी लोक गेले, चालले, पायवारी चालू आहे. आता उदाहरण द्यायचं सांगितलं तर आता सगळेच बाबा, सगळेच भक्त आहेत का त्याच्यातले? गेलेच सगळे भक्तीने, नाही का. पण सगळेच भक्त, काही हौशी आहेत, काही नवशी आहेत, नाही का. वारकरी आहेत, काही चालतात पोटासाठी, या पोटाकारणी, नाही का. या पोटासाठी काय चालतात, कारण तेवढेच 15 दिवस कडेला जातील म्हणून काय चालतात. काय अगदी पैसे भरून जातात पंढरपूरला पायवारी. अगदी आयुष्यारामाचा आता पहिल्यासारखी पंढरपूरची वारी राहिली नाहीये. आता खूप सुखा समाधानाने वारी होती. तरी पण त्याच्यामध्ये एखादाच सांगितला. पा, ज्या वेळेस एखादाच म्हणे महापुरात कोट्यवधी लोक उड्या टाकतात, पण प्राप्तिरूप पहिला तिरास एखादाच जातो बघा. परंतु पांडुरंगासाठी याच्यातला एखादाच गेलाय असं समजून जरी चाललं, म्हणून ही गोष्ट साधारण नसून फारच महत्वाची आहे. पण ही साधारण गोष्ट आहे का हो? पांडुरंगाची वारी करणे सोपं नाहीये, नाही का. इतकं कठीण आहे. जर मनापासून वारी केली तर तो वारी 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 जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. पा, आपल्याला वारी करायची ती कशाची आहे? जन्म मरणाची वारी आहे. आणि ती वारी संकट निवारी. आता ही वारी कोणी चालू केली म्हणाल तर भगवान शंकरांनी चालू केली, नाही का. मग ती भगवंतानी चालू केलेली शंकराची वारी. आणि आपण आरती करतो, लवतो ती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, नाही का. मग त्यावेळेस आपण त्या वारीमध्ये जातो का?
त्या आरती म्हणताना त्याच्यात एक रूप होतो का? त्या आरतीचा अर्थ समजून घेतो का? फक्त आपण आरती करतो. पण ते पुढे सांगता येईल की प्रस्तुत विज्ञानाचे स्वरूप सांगतो म्हणे. ऐक, भगवंत म्हणतात प्रस्तुत विज्ञान काय ते सांगतो. श्लोक 3 सांगितलाय. मनुष्यानां सहस्रेषु कच्चिद्यति सिद्धये यततामपि सिद्धानां कच्चिन्मां वेत्ति तत्वतः. हजारो माणसांमध्ये क्वचितच एखादा ज्ञानाचा सिद्धार्थ प्रयत्न करतो. पा सगळे प्रयत्न करीत नाही. आता शाळेमध्ये लहान मुलांना घालतो, पाहतो आपण सगळेच वर्गामध्ये पहिले येतात का? नाहीये. एखादाच येतो, एक दुसरा येतो, एक तिसरा येतो, एक चौथा येतो, पाचवा येतो, पण पहिला येणारा एखादाच असतो. व असा प्रयत्न करणाऱ्या सिद्धांपैकी माझे यथार्थ ज्ञान क्वचित एखाद्यालाच होते. भगवंत म्हणतात मग त्याच्यात जसं शाळेमध्ये एकच पहिला येतो नाही का, राज्यात एखादाच पहिला येतो, महाराष्ट्रात नाही का सगळ्या याच्यात एखादा पहिला येतो, तसं म्हणे एखादाच माझा भगवंताचा विचार करणारा एखादाच कोण आहे? सिद्ध आहे. आणि तो काय होतो? त्याला ज्ञान प्राप्त होतं. तरी भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. मग पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी माझी 8 प्रकारे विभागलेली मायाशक्ती आहे. परमेश्वर म्हणतात की 8 प्रकारे विभागली मायाशक्ती सांगितली त्यांनी. तरी अर्जुन आहे, ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पण छाया असते त्याप्रमाणे महतत्वाधिक ही माझी माया आहे. आणि हिला प्रकृती असे म्हणतात. पुरुष आणि प्रकृती, म्हणजे माया जी दिसते तिला प्रकृती म्हटले. आणि जो निरनिराळे 8 प्रकार सांगितले, या प्रकृतीचे 8 प्रकार आहेत. आणि हिच्यापासून त्रैलोक्य उत्पन्न होते. या प्रकृतीपासून त्रैलोक्य उत्पन्न होते. आणि हिचे निरनिराळे 8 प्रकार कसे, अशी जर तुला शंका येत असेल ना, तर तोच विचार सांगताय. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार हे निरनिराळे 8 प्रकार आहेत. आणि 8ची जी साम्य स्थिती आहे अर्जुना, तीच माझी पराप्रकृती होय. मग तिला जीवभूता प्रकृती असे नाव आहे. आणि ही जडाला जीव देते, परमात्म्याला विशेष भावाला आणते व मनाला शोक मोह मानावयास लावते नाही का. प्रकृती जी आहे ती जडाला जीव देते, जीवपाना आणते आणि परमात्म्याला विशेषाला आणते, विशेषत्वाला आणते. आणि मनाला काय करते? मोह उत्पन्न करते. बुद्धीला जिच्या सानिध्यात ज्ञानशक्ती प्राप्त झाली आहे व जी अहंकाराच्या कुशलतेने जगाला धारण करते, ती सूक्ष्म पराप्रकृती आवडीने ज्यावेळी स्थूल रूपाने परिणाम पावते त्यावेळी प्राण्याच्या उत्पत्तीची टांगसळ सुरू होते नाही का. मग 8 भाग सांगितले त्यांनी की पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वायू हे पंचतत्व झाले नाही का. आणि मन, बुद्धी आणि अहंकार हे निरनिराळे 8 प्रकार सांगितलेले आहेत. मग 8ची जे साम्यावस्था आहे ती माझी परम प्रकृती आहे. 5व्या श्लोकामध्ये सांगितले, अपरियेमत्मीतस्तव स्वन्या प्रकृती विद्धि मे पराम जीवभूतां महाबाहो व्ययेदं धार्यते जगत. मग हे महाभाव, ही पूर्वोक्त प्रकृती अपरा प्रकृती होय. मग हिच्याहून अन्य माझे जीवरूप परा म्हणजे श्रेष्ठ प्रकृती दान, तिच्या द्वारा तू हे सर्व जगत धारण केले जाते. मग बुद्धीला जिच्या सानिध्याने ज्ञानशक्ती प्राप्त झाली आहे व जी अहंकाराच्या कुशलतेने जगाला धारण करते, ती सूक्ष्म पराप्रकृती आवडीने ज्यावेळी स्थूल रूपाने परिणाम पावते त्यावेळी प्राण्याच्या उत्पत्तीचं टांगसळ सुरू होते. मन एतद्योनिनी भूतानी सर्वांनी त्युपधारय अहं कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तदा.
मग संपूर्ण भूतांचे कारण ह्या दोन प्रकृतीच आहे असे तू समज, व त्या माझ्या ठिकाणी मिथ्या भासत असल्यामुळे आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठान रूप असतो म्हणून संपूर्ण जगताचा उत्पत्ती व विनाश मीच आहे. मग स्वेदज ती स्वेदज जरायुज अंडज व उद्भिज या 4 प्रकारच्या आकृती मग त्या टांगसळीतून आपोआप व्यक्त होऊ लागतात. आणि त्याची योग्यता जरी सारखी असली तरी त्याच्या जाती मात्र निरनिराळ्या असतात. मग 4 प्रकारच्या खाणी सांगितल्या आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले की अशा 84 लक्ष जाती होतात नाही का. आणि याशिवाय आणखी कितीतरी आहेत त्याचे मोजबापच नाही. अशा नाण्यांनी अधिशून्य जी माया तिचे कोठार भरून जाते त्याप्रमाणे पंचमहाभूतात्मक दृष्टीने ज्याची योग्यता आहे अशी पुष्कळ नाणी उत्पन्न होतात व त्यांचा हिशेब एका प्रकृतीलाच माहीत. त्याप्रमाणे आणखी करून ती नाणी पाडते, उत्पत्ती करते, पुन्हा त्याची आठणी संहार करते, मध्यंतरी स्थितिकाली प्राण्याकडून कर्माचा व्यवहार करून दाखवते. असे रूपकाने वर्णन करणे ते राहुले नाही का. त्यांनी उदाहरण दिलं की त्याप्रमाणे नाणी तयार होतात. पहा आता 1 रुपयाचं नाणं 2 रुपयाचं नाणं वेगळे वेगळे असतात. त्याप्रमाणे अनेक नाणी पाडतात. म्हणजे त्याची उत्पत्ती भरपूर आहे. 84 लक्ष योनी तुम्ही फिरता 84 लक्ष योनी खाणे आणि एवढ्या फिरता म्हणे त्याची उत्पत्ती होते, राहतात पण म्हणजे लई पण पावतो तो. आणि ती प्रकृती तर माझ्या ठिकाणीच मिथ्या असते नाही का. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एका नाही नंतर सांगतो. मिथ्या पदार्थ अधिष्ठान रूप असतो म्हणून जगाच्या उत्पत्ती स्थिती प्रलयाचा मीच कारण अधिष्ठान आहे. या मृगजळाने चे मूळ पाहू गेले तर सूर्यकिरणे नसून केवळ सूर्यच आहे. त्याप्रमाणे अर्जुना सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय माझ्यामध्येच होतो. ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो, त्यांनी उदाहरण दिलं. ज्याप्रमाणे दोऱ्यात मणी वाहतो आपण, अनेक प्रकारचे मणी असतात नाही का. दिसतात वेगळे वेगळे पण आहे एक, पण त्याच्यामध्ये दोरा ओवल्यानंतर ते एक झाले. तसं या प्रत्येक देह वेगळा वेगळा दिसतो पण त्याच्यातील आत्मा एकच आहे. म्हणून एक हरी आत्मा जीव शिव सम वायातू दुर्गम न गाली मन माऊली सांगतात एकच हरी आहे. ज्याप्रमाणे सोन्याचे मणी असू प्लॅस्टिकचे असू सगळे एकच जागेत ओवल्या जातात, मग ते एक रूप दिसतात. त्याप्रमाणे सोन्याच्या सुतात जशी व्हावे सोन्याचे मणी करून जरी सोन्याचे सुतात ओवले पण ती एकच आहे. सोनं आणि एकच सुतात ओवल्याने जसं सोनं वेगळं होत नाही त्याप्रमाणे हे जग अंतर्बाह्य मीच व्यापलेले आहे. सोनं घेतलं तर सोन्याचे डाग अनंत केले, म्हणून सोनं आतून बाहेरून पाहिलं तरी एकच आहे नाही का. त्याची तार करा तुम्ही, त्याच्या बांगड्या करा, अनेक ना दागिने बनवा म्हणे. त्याप्रमाणे मीच सर्वत्र मीच आहे बघा. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एकच सोने नाना परी लेणे बाळे आणि बुगडे नाही का. मग सगळीकडे एकच आहे म्हणून पाण्यात रस किंवा वाऱ्यात स्पर्श अथवा चंद्र सूर्य जे तेज आहे ते मीच आहे. पांडुरंग परमेश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पाण्यामध्ये रस तो मीच आहे, वाऱ्यात स्पर्श तो मीच आहे आणि चंद्र सूर्यामध्ये जे तेज आहे ते मीच आहे असे समज. त्याप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी असलेला नैसर्गिक सुगंध मीच आहे. पृथ्वीच्या ठिकाणी आज नैसर्गिक सुगंध आहे. ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो पहा त्यावेळेस किती छान मातीचा सुगंध येतो. मग तो सुगंध तो कोण आहे? मीच आहे. आणि तशाच आकाश शब्द वेदातील ओंकार मीच आहे. जो आपण बोलतो तो शब्द जो आहे तो शब्द म्हणे निघणारा शब्द मी आहे आणि ओंकार सुद्धा मीच आहे. बघ पहिलं ज्ञानेश्वरीची ओवी आहे. ओम नमो जे आद्य वेद प्रतिपाद्य जय जय सौम्यद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू
अवधारी जोजी, नाही का. मग ते ब्रह्म म्हणे मीच आहे. मग हे तत्व मी तुला पुरुषाच्या ठिकाणी अहमभावाने सारयुक्त जे पुरुषत्व म्हणजे पराक्रम, तो पण मीच आहे. आणि हे तत्व मी तुला सांगतो. तेजाला अग्नी या नावाने जरी वरवर दिसणारे पांघरून आहे, ते दूर केले असता खरे तेज ते मी आहे. पा आणि त्रैलोक्यामध्ये नाना प्रकारच्या योनी प्राणी उत्पन्न होऊन आपापले आहार सेवन करतात, नाही का. अनेक प्रकारे प्राणी आहेत, प्रत्येकाचा आहार वेगळा आहे. आणि तो आहार तो आहे, तो मी आहे म्हणे. आणि याप्रमाणे प्राणी त्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार जो आहार दिसतो ना, तो सर्व अभिन्नत्वाने मीच आहे. पुढं 10व्या श्लोकात आहे, सृष्टी बीजम्मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम. 11वा श्लोक, बलं 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 बलवतामस्मि कामरागविवर्जितं धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. हे पार्था, सर्व भूतांचे सनातन बीज मी आहे असे जाण. तसेच बुद्धिमानांची बुद्धी व तेजस्वी जनांचे तेज मीच आहे. मग हे भरत श्रेष्ठा, बलवानांचे कामराग विरहित कामरागरहित बल व भूतांच्या ठिकाणी धर्माशी विरुद्ध नसलेला काम मी आहे. ऐसे अनादि जे सहज ते मी गा विश्वबीज, हे हातातळी तुझ दैजत असे. मग उघड करुणी पांडवा, हे जे आणसील सांख्यांच्या गावा, ते ययाचा उपयोग बरवा देखशील. मग सर्व सृष्टी उत्पत्ती काळी जो आकाशाच्या अंकुराने उद्भवतो, प्रलयकाली त्या आकाशाची सृष्टीचा स्वतः लय करतो, असा जो ओंकार तो मी आहे. म्हणजे सृष्टीची उत्पत्ती व्हायला ओंकारापासूनच आहे. मग असे जे स्वभावतच अनादी असणारे विश्वबी, नाही का, स्वभावतच अनादी, मग जो ओंकार आहे तो मी आहे. आणि हा विचार मी तुला आता उघड देत आहे आणि स्पष्ट सांगतो म्हणे की जो आधी बीज एकले, नाही का, तुकाराम महाराज, आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढले, एका बीजा पोटी तरु कोटी सुमने पडे. कसा अगोदर जे बीज होत ओंकाराचं, तो मी आहे म्हणे. नंतर हे समजून घेऊन जर त्याला नीट विचार करशील तर हे समजून घे म्हणे. देव म्हणतात समजून घ्या आणि त्याचा काय कर, विचार कर, मग त्याचा उपयोग काय आहे असे तुला कळून येईल. पण हे यावेळी बोलणे अप्रासंगिक आहे, कारण थोडक्यात सांगायचं म्हणलं, तपस्वी लोकांच्या ठिकाणी असणारे तप मी आहे, आणि बलवानांमध्ये बल, बुद्धिवानांमध्ये असणारी बुद्धी तो मी आहे. आणि श्रीकृष्ण म्हणतात ज्या योगे धर्माचा उत्कर्ष होतो, असा जो जीवांच्या ठिकाणी असणारा काम तो मी आहे. तो जो काम वासनावाडी इंद्रांना अनुकूल अशी कर्मे करतो, परंतु ती कर्मे धर्माला विरुद्ध अशी होऊ देत नाही. एचैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्तैवेति तान् विद्धीन् त्वहं तेषु ते मयी. सात्विक, राजस व तामसाचे जे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत असे तू समज. परंतु मी तदधीन नसून ते मात्र माझ्या अधीन आहे. प्रत्येकामध्ये तीन प्रकारचे गुण आहेत बघा, सात्विक, राजस आणि तामस. आणि ते सर्व कोणापासून उत्पन्न आहेत म्हणे, माझ्यापासून उत्पन्न आहे.
ज्याप्रमाणे स्वप्नातील डोळ्यात जागृती बुडत नाही, म्हणजे मूळचा जागेपणा नष्ट होत नाही. महात्मा जसे रसानेच भरलेला भरीव उभी व त्यापासून अंकुरोत्पत्ती होऊन लाकूड तयार होते. मग सांग पाहू, त्या लाकडाच्या ठिकाणी बीजपणा अंकुरोत्पत्ती करण्याचे सामर्थ्य आहे काय? नाही का? मग ते सामर्थ्य सुद्धा माझेच आहे म्हणून. त्रिभीर गुणमयेर भाव, त्रिभीर गुणमयेर भावैरे विस्तर, त्रिभीर गुणमय यैर भावैरे सर्वमिदं जगत मोहितन्नाभिजानाति मामेभ्यम परमव्ययम. सात्विक, राजस व तामस या 3 गुणांनी मोहित झालेले सर्व जग ह्याहून विलक्षण पर व अव्यय असा जो मी परमात्मा त्या मला जाणत नाही. 3 गुणांनी जे आहेत की राजस, तामस आणि सात्विक, पण ते तिन्ही विकार ज्यांच्यामध्ये आहेत नाही का, त्यांना ते मला उत्पन्न, मला ते जाणत नाही. पर आणि अव्यय असा जो परमात्मा आहे ते मला जाणत नाही. त्यांनी सांगितलं की आगीपासून धुराची उत्पत्ती होते, पण त्या धुरात अग्नी आहे काय? त्याप्रमाणे माझ्यापासून या विकारांची उत्पत्ती झाली, तरी विकार मी नव्हे. पहा, त्यांनी सांगितलं या विकारांची उत्पत्ती माझ्यापासूनच आहे, पण मी विकार नाही. आणि स्वप्न हे जसे खोटे म्हटले, तर निद्रेच्या योगाने जेव्हा ते भासते त्यावेळी ते आपल्याला आठवण होऊ देते का? नाही का? स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे राजाची राणी आहे, परंतु स्वप्नात ती भिकारी. राजाची कांता काय भीक मागे, मनाची अजोगे सिद्धी पाहावी. तुकाराम म्हणतात की जशी राजाची राणीने स्वप्नात भीक मागितली, पण जागृत झाल्यानंतर तिने भीक मागितली तर चालेल का? त्याप्रमाणे माझ्या सत्तेवर सावलीप्रमाणे भासणारी ही त्रिगुणात्मक माया आहे. एखाद्या पडद्याप्रमाणे माझ्या ज्ञानाला प्रतिबंधक झाली आहे, म्हणून प्राणी मला जाणत नाही. माझ्यापासून त्याची उत्पत्ती असून ते मद्रूप होत नाही. जसे पाण्यापासून उत्पन्न झालेले मोती पाण्यात विरघळत नाही, त्याप्रमाणे मातीचा केलेला घट ओलेपणीत पडला असता पुन्हा मातीरूप होतो, पण तो भाजल्यानंतर मातीरूप होत नाही. म्हणजे अग्नी जर तो भाजला तर तो परत मिळत नाही. त्याप्रमाणे याच्यावर प्राणी मात्र माझेच अवयव आहेत हे खरे, पण ते मायेच्या योगाने जीवदशेस आले. बा, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. नाही का? आपल्याला जन्म कशामुळे आलेला आहे? वासनेमुळे जीवदशेस आलो. म्हणून ते प्राणी माझेच असून मद्रूप होत नाही. मग ते वासना ओढाळ गाय तिचे हाणून मोडीले पाय. नाही का? आपल्या माग वासना लागल्यामुळं, नाही का, माया लागल्यामुळं आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून तसेच असून मला ओळखत नाही. नाही का? देव आपल्यातच आहे. नाही काल म्हणजे ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण मी आणि माझे याप्रमाणे वेळ नाही. जोपर्यंत आपण मातेच्या उदरामध्ये होतो तोपर्यंत काय होतो? आपण देवाशी संलग्न होतो, नाही का? पण मातेच्या उदरातून ज्या वेळेस आपण जन्माला आलो त्या धरणी वायू लागता स्मरण विसरे ओळखू लागे माता पिता कोम कोम रडे. त्यावेळेस धरणीचा आपल्याला वारा लागला आणि त्यावेळेस आपण देवाचा आणि आपलं ऐक्य तुटलं आणि तिथं नाळ खांडल्या गेली. देवाचा संबंध आपला तोपर्यंत जोडलेला होता, पण नाळ खांडल्या गेली आणि आपला आणि देवाचा काय झाला? संबंध तुटला. आणि मग त्यानंतर आपण मायेच्या आहारी पडलो. आणि जी मायाने ती ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून प्रथम संकल्प रूपी पाण्याच्या उसळ निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभूतात्मक लहान बुडबुडा
की त्या मायानिधीत आपण बुडालो आणि मज्जी सृष्टीच्या विस्तार रूपोगाने व कालगतीच्या वेगाने वाढून प्रवृत्ती निवृत्तीच्या उंच काठाबाहेर वाहू लागते, नाही का. आपण त्या नदीमध्ये प्रवाहामध्ये काय होतो, मायारूप नदीमध्ये वाहू लागतो आणि जी सत्वादी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून यमनियम रूपी शहरे वाहून येतात. मग वित बर पोटासाठी हिंडू लागे देशोदेशी, नाही का. मग वीत बर पोटासाठी आपण इकडे तिकडे फिरू लागतो आणि मग जिच्यात द्वेष रूपी भोवरे येतात पा, द्वेष निर्माण होतो आणि मत्सर रूपी वळणे जिला पडले आहेत व प्रसाद रूपी मोठाले मासे जिच्यात तळपतात, नाही का. द्वेष निर्माण होतो कारण आपण मोह मध्ये गुंतल्यामुळे द्वेष निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो आणि प्रमाद म्हणजे नाही आपली वृत्ती काय होती, वितंडवाद घालण्यास सुरुवात करते आणि जिच्यात प्रपंच रूपी वळणे असून तिला कर्म रूपी पूर येतो. हे कर्म आपण म्हणतो, हे कर्तव्य ते कर्तव्य, कर्म करतो, भरपूर कर्म करतो, नाही का. पण तो केर कचरा जिच्यावर तरळत असतो, सुख दुःख रूपी कचरा सांगितलं पा. सुख येतं क्षणात, नाही का. सुख पावे जावा एवढे, दुःख पर्वता एवढे, नाही का. पण ते जावा एवढं सुख आपण मोठं मानतो आणि येणाऱ्या दुःखाचं काय करतो, खूप मोठं दुःख झाल्याचं भावदा करून त्याचं दुःख भोगतो. म्हणजे त्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या चिळखंड्या असून त्यावर विद्या धन आणि सामर्थ्य मदतत्रयाच्या उकळ्या येतात. ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटा उसळलेल्या दिसतात, मग त्या नदीत उदयास्त रूपी लोंडे जन्म मृत्यू रूपी धोंडे पाडतात व तेथे पंचमहाभूतात्मक चेर रूपी बुडबुडे उत्पन्न होतात. पहा, त्या मायारूपी नदीमध्ये काय होतं, विषय ओढी बोलेले जीव मग करी लोक त्याची किव, नाही का. मग त्या नदीमध्ये काय होते, उदयास्त रूपी लोंडे, नाही का, जन्म आणि मृत्यू. आता जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याची झाले अंग्यारू, हरिरूप होण्यासाठी हरिनाम यायला पाहिजे, नाही का, मुखामध्ये. आणि जिच्यातील मोह व भ्रांती रूप मासे जे रूपी आमिष गिळतात, मोह निर्माण होतो, भ्रांती निर्माण होती आणि अज्ञान रूपी मोठाले भोवरे निर्माण होतात आणि ह्याच्यातच तमोगुणाची मोठी धार असून सत्वगुणाचा फार मोठा स्थिरपणा आहे. मग तमोगुणाची धार सांगितली आणि ह्याच्यातच जिच्यात भ्रांतीच्या गडूळपणाने आशारूप गाळात प्राणी ऋतून रजगुणाच्या खळबळीने स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असते आणि हिच्याच तमोगुणाची ही सत्वगुणाचा फार मोठा स्थिरपणा आहे. फार काय सांगावे, ही माया नदी मोठी घातक आहे कारण हिच्या पूर्वजन्मरूपी लाटांची उसळी सत्य लोकाचे बुरुजावर जाऊन आदळते व त्या आघाताने ब्रह्मांडाचे दोंडे कोसळतात. मग तिच्या पाण्याचा जोर एवढा आहे, तो पूर अजून ओसरत नाही असा हा मायारूप कोणाच्या आणि तरुण जाणे शक्य आहे का, नाही का. मग ही भ्रांती जी आहे आपल्या मागे लागलेली ती काय होती, बुद्धिभ्रंश होतो बघा. आता म्हातारपण रूपी लाटेमध्ये बुद्धिभ्रंश होतो आणि त्या जाळ्यात चोकडून जखडले जातात आणि शोकरूपी खडकावर आपटून पुन्हा क्रोधाच्या फेऱ्यात सापडतात आणि त्यामध्ये मग ते दुःखरूपी राडीने माखले जाऊन मरणरूपी गाळात रुतले जातात. पुढे जाणले की म्हणून गा पंडू सुता जैशी सखा मानाजी जिनवेची वनिता तेवी मायामये सरिता न तरवे जीवा. येत एकच लीला तरले जे सर्व भावे मध्ये बदले तया ऐली व थडी सरले माया जाळ. म्हणून ते सांगतात की या माया नदी जसे हरणाचे पिल्लू जर जाळे कुरतडतील किंवा मुंगी मेरू परत ओलांडतील तर यावरील सर्व गोष्टी घडल्या तर जीवाला या माया नदीचे पहिले ते धीर. म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणे कामुक पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही त्याप्रमाणे ही माया नदी जीवाला स्वसामर्थ्याने तरता येणार नाही.
म्हणजे मला सर्व भावाने अनन्य शरण आले ते या नदीतून सहज तरून गेले. इतकेच नव्हे तर कशामुळे होईल की जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे दया आत्मनिवेदन तरांडे आकळले. जे अहमभावाचे ओझे सांडोनी विकल्पाची या धुळका चुकावूनी अनुरागाचा निवृत्त होऊनी पाणी डाळू. की ज्यांना सद्गुरु रूपी चांगला नावाडी मिळाला असून ज्यांनी आत्मानुभव रूपी घट्ट कासोटा घातलाय व ज्यांना आत्मनिवेदन रूपी तापा सापडलाय की ना नदी जर आपल्याला नदी जर पार करायची असेल तर त्यांनी उपाय सांगितला की ज्यांना सद्गुरु रूपी नावाडी भेटला तर आपण कुणाला विचारावं, त्यांनी झालं सद्गुरूंना विचारा. तर आपल्याला साधी नदी जर पार करायची म्हणली, एक छोटासा दृष्टांत सांगून पुढे जाऊ आपण. एक नदी असती आणि आता ती पलीकडे जायचंय, एक वाट सुरू असतो, त्याला पलीकडे जायचं असतं नदीच्या. तिथे एक माणूस बसलेला दिसतो, तो त्याला म्हणतो, भाऊ नदी किती खोल आहे हो. तो सांगतो इतकी खोल आहे, तिथून कसं जायचं म्हणे नदीच्या पलीकडे. तर तो म्हणतो उजव्या हाताने 10 पावलं एवढी खोल आहे नदी, 10-20 पावलं तेवढी खोल आहे, 50 पावलं सरळ जा. ठीक आहे म्हणतो, भाऊ मला तिथपर्यंत नेऊन पोचवता का. तर तो म्हणतो अहो काय सांगायचं, आलो असतो पण मला आहे ना पायच नाही, म्हणजे मी जन्मताच पांगळा आहे. मग तुम्ही सांगा, मग असा जर जो कधीच गेलेला नाही त्याच्या जर विश्वासावरती आपण जर पलीकडे गेलो तर आपण पोचू का. नाही. पुढे जातात त्यांना एक माणूस दिसतो, त्याला विचारतात भाऊ मला पलीकडे जायचे कसं जावं. तोही तेच सांगतो, 20 पावलं उजवीकडे जा, 10 पावलं डावीकडे जा, 15 पावलं पुढे जा. तर तो म्हणतो ठीक आहे म्हणतो, तुम्ही सांगितलं तो मार्ग बरोबर आहे, पण तुम्ही मला तिथपर्यंत नेऊन पोचवाल का. तो म्हणतो माफ करा म्हणतो, मी जन्मताच काय आंधळ आहे, कारण मी नदी कधीच पलीकडे गेलेले नाहीये, परंतु मला वाट माहितीये. मग तो जर आंधळा पलीकडे कधीच गेले मग त्याच्यावर विश्वास ठेवून चालेल का हो. नाही चालणार. मग तो ठीक आहे मला पुढे गेला एक चांगला पैलवान गडी त्यांना भेटला. त्यांना विचारलं भाऊ म्हणले मला पलीकडे जायचं होतं, कसं काय जावं. तो म्हणतो एवढंच ना, चला म्हणला मी नेतो तुम्हाला. धरलं त्या सद्गुरुस्थाने हाताला आणि पलीकडे घेऊन गेला. मग असा जर नावाडी, असा जर आपल्याला पैलतीराला नेऊन पोहोचवणारा भेटला तर अशाला शरण जावं, नाही का. म्हणजे जो स्वतः 10 वेळा जाऊन आलेला आहे त्याच्या बरोबर जावं. तसं ज्यांना सद्गुरु रूपी चांगला नावाडी भेटला, नाही का, मिळाला, आणि त्या ज्यांनी आत्मा अनुभव रूपी, बघा आत्मा अनुभव यायला पाहिजे. मग आपण नुसतं गुरु करना पाणी पिना चानके, गुरु करना पहचानके, नाही का. आपण आता बघा सगळेजण फिल्टर लावून पाणी पितात, फिल्टरचं पाणी पितात, सगळे पाणी गाळून घेतात. आता पाणी गाळूनच आलेलं असतं ना आपल्याला, जे पाणी येतं ना आला ते, तरी पण आपण घरात फिल्टर बसवलेत. मग जर घरातील फिल्टर जर आपण एवढं पाणी गाळून पितोय, नाही का, मग आपल्याला सद्गुरु रूपी नावाडी जर भेटायचं असेल तर तो नको का आपण निरखून पारखून घ्यायला, नाही का. मग त्यांनी राहिलं, मग त्याचा आत्मानुभव काय आहे, नाही का, आत्मानुभव आहे का त्याला, त्यांनी आपल्याला सांगितले ते बरोबर आहे का. मग आत्मानुभव सांगितला, मग त्याला काही पुरावे पाहिजेत ना. बघा आता ह्याच्यामध्ये पुरावे दिलेत आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये, तुम्हाला जरी शोधायचे असेल तर याच्यामध्ये सगळे पुरावे सापडतात की जो सद्गुरु रूपी नावाडे आपल्याला भेटला त्याचा आत्मानुभव यायला पाहिजे आपल्याला. आणि तो जर आला तर त्यांनी जो कट्ट काजोटा घातलेला आहे ना, आणि जो आत्मनिवेदन रूपी ताफा सापडलाय, मग तो स्वतः अनुभव घेऊन तुम्हाला देणारा, नाही का. ज्याप्रमाणे सुगरण स्त्री असली तर ती काय करती, आपण गेलो पाहुणे म्हणलं खूप भूक लागली, आता ती खरंच सुगरण असेल तर ती म्हणा 5 मिनिटच थांबा मी तुम्हाला स्वयंपाक करून वाढते, नाही का. आणि जर ती एखादी जर अडाणी स्त्री असेल ती तुम्ही 5 मिनिटं नाही 5 तास थांबला तर तुम्हाला जेवायला भेटणार नाही. पण सुगरण असेल तर जशी ती ताबडतोब करून जेवायला वाढते, तसं जर सद्गुरु जर खरेच आत्मानुभव रूपी असेल तर ते काय करतील, तुम्हाला
क्षणामध्ये अनुभव आणून राम म्हणता रामचोय जे पदी बसून पदवीच घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे अनुभव पाय. म्हणून ज्यांनी अहंकाराचा बोजा टाकून देऊन ते कसे असतात की अहंकाराचा बोजा आणि विकल्पाच्या वाऱ्याची धुळक चुकवून आणि संसारावरील प्रेमरूपी पाण्याची धार चुकून सद्गुरू कसे असतात ते त्यापासून अलिप्त असतात. आणि दिशा जीव ब्रह्म ऐक्य रूपी या नदीचा उतार ज्यांना मिळाला व बोध रूपी आकाशातील ताऱ्यांचे ज्यांना सहाय्य मिळालं. की ज्यांचा अहंकार अहमभावाचा जो जीव ब्रह्म ऐक्य झाले त्यांना या नदीचा उतर ज्यांना मिळाला ना व बोधरूपी आकाशात ज्यांना बोध झालाय ते ताऱ्यांचे सहाय्य घेतात. पहिले पूर्वीचे लोक त्यावेळेस काय घड्याळ नव्हती, रात्रीचा प्रवास केला तर ते ताऱ्यांवरती नाही का ध्रुव तारा उत्तरेकडे तो असतो त्याच्यावरून ते वेळ ठरवायचे. तस जे सद्गुरू असतात ते कसे असतात की जीव ब्रह्म ऐक्य रूप झालेले आणि बोधरूप बोध दिला मध सांगा ते मार्ग दावीला नीत. बघा ते बोध देतात त्या मार्गाने जर चाललो तर एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर सूक्ष्म आहे पण ते अगदी नीट दुस्तर म्हणजे सोप्या करून सांगतात. मग दिशा समजण्याकरिता जलप्रवास करणाऱ्या ध्रुवादी ताऱ्यांचा फार उपयोग असतो व मग ते निवृत्ती रूपी तीरावर झेप घालून त्वरेने गेले. वैराग्य रूपी हातांनी पाणी तोडीत सोमभावाच्या बला तोडू सांभाळीत अनायासे ते मुक्ती तटावर प्राप्त झाले. यावरील उपायाने जे मला बदले तेच या मायनदूतून करून गेले. पण असे भक्त क्वचितच फार थोडे नाही का सर्वच नाही. कारण ते त्या एका भक्ताशिवाय इतरांना अहंकार रूपी भूताचा संचार झाला. बघा क्वचित एखादा सांगितलं विरळाचं जाणे मग असा भक्त मग बाकीच्यांना काय झाले अहंकार झाला. बघा आपण थोडस जरी आपल्याला यायला लागले आपण तुम्हाला खूप फार काय येते काय येते आपल्याला चांगला विचार केला तर आपल्याला काहीच येत नसतं म्हणे कारण त्याला अहंकार झाला आणि त्या अहंकारामुळे त्याचा आत्मबोधाचा विसर पडला. मग त्यावेळी नियमरूपी वासराचे भान राहत नाही. बघा नियम सांगितलेत आणि ते नियम जर पाळले नाही तर ते काय होतात त्यांना त्याचं भान राहत नाही कारण अहंकाराला आणि मग त्या अधोगती पुढील अधोगतीची लाज वाटत नाही. तर पुढं काय आहे पुढं जाऊन जर तुम्ही आता जर विचार केला नाही तर पुढं काय बघा दुरून आलो मी गा दुःख झाले दारुण या वयत वरी होते हेची कारण कशासाठी आलो दुर्लभ भेटी संता नाही पायी झाले दर्शन. मग दुर्लभ आहे भेटी संतांची भेट दुर्लभ आहे. आपण जन्माला आलो ते कशासाठी आलेले की नामस्मरण करण्यासाठी पण आपण आलोय कशासाठी हे माहिती नाही जगायचं कायसाठी हे माहिती नाही जायचं कुठे हेही माहिती नाही नाही का आलोय आपण कारण तुकाराम देवे दिला देह भजना गोमटा. बघा मग देवाने दिलाय देह भजनासाठी परंतु आपण इतर कामासाठी वापरतो तो आणि सगळं काही करतो पण भजन मात्र म्हणे करीत नाही. आणि परत एवढं करून पण त्याला त्याची लाजही वाटत नाही कारण वेदाने ज्या गोष्टी करू नये म्हणून सांगितल्यात ना त्या काय करतो तो अगदी आवर्जून करतो. आणि या स्वरूपी गावाला ते ज्या कामा करता आले ते सर्व काम बाजूला ठेवून इंदिरूपी गावाच्या राजरस्त्यावर काम क्रोधाधिक अनेक विकारांचा समुदाय गोळा करून मी आणि माझे अशी बडबड करीत बसतो. बघा आणि त्यांनी आणले बंधनापासून उकलल्या गाठी देता आले मिठी सावकाश. पण आपण काय करतो
हे माझं, ते माझं, ते माझं, नाही का, मी केलं आणि माझं आहे सगळं असं म्हणतो. पण ज्या वेळेस देह हे काळाचा, धन कुबेराचा, येथे मनुष्याचे काय आहे? अवा देह जर काळाचा आहे, तर आपण जन्माला आलो त्यावेळेस सत्य बरोबर आहे बघा, ते सत्य की जे आपण विसरून गेलो. कोणतं सत्य आहे? की मरण हे अटळ आहे. जन्माला आलो तर मरण हे अटळ आहे. जन्माला आल्याबरोबर म्हणजे आपण आईच्या उदरामध्ये ज्यावेळी जन्म घेतला त्यावेळीपासूनच आपल्या मरण माग लागलेले, पण आपण त्याला विसरतो आणि जे बाकीचं आहे ते माझं म्हणतो. आणि ह्या कामक्रोधाधिक, नाही का, राजरस्त्यावर अगदी बिनधास्त चालतो म्हणे, हा विकारांचा समुदाय गोळा करतो आणि माझा आणि मी हे बडबड करत बसतो म्हणे. अशा दुःख शोकाचे किती गाव घातले तरी त्यांना त्याचे भानही नसते. याचे कारण वृद्ध ते मायाग्रस्त झालेले असतात, म्हणून ते मला चुकले. आता ज्यांनी माझे भजन करून आपले आत्महित वृद्धिंगत केले, असे जे 4 प्रकारचे भक्त, त्याचे वर्णन ऐका. 17व्या श्लोकात सांगितले की ते शान्यानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महंसच मम प्रिय प्रिय. त्या 4पैकी तत्ववेत्ता ज्ञानी नित्य माझ्याशी अनन्य असतो व माझी एकाचीच भक्ती करणारा असतो, तो श्रेष्ठ होय. कारण त्याला मी अत्यंत प्रिय असून तोही मला अत्यंत प्रिय असतो. मग त्या म्हणून ते मला चुकले. आता ज्यांनी माझे भजन करून आपले आत्महित वृद्धिंगत केले, असे जे 4 प्रकारचे भक्त, त्याचे वर्णन ऐका. त्यातील पहिला अर्थ, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी व चौथा ज्ञानी असे म्हणतात. त्यात अर्थ पीडा निवारणार्थ, जिज्ञासू ज्ञानार्थ व तिसरा अर्थ प्राप्त्यर्थ माझे भजन करतो, नाही का. पहिला जो अर्थ भक्ती करतो, नाही का, संकट आली, नाही का, कृष्णा धावरे लवकरी, संकट आले भारी, आली पीडा निवारी, तेवढ्यासाठी भजन. आणि मग दुसरा जिज्ञासू ज्ञानार्थ, ज्याला फक्त जिज्ञासा असते, हे ज्ञान मला प्राप्त होऊ दे, ते काय, हे काय, नुसती चौकशी करणार, तर जिज्ञासू म्हटले. आणि तिसरा अर्थ प्राप्ती अर्थ, नाही का, फक्त धन प्राप्ती भेटू दे मला, हे भेटू दे, आपण देवळात जातो बघा, शुद्ध व्यवहार झाला, तिथे गेल्यानंतर देवाला काय करतो, हात जोडतो, नमस्कार करतो आणि मनामध्ये काय करतो, इच्छा प्रगट करतो, त्याला अर्थ प्राप्त्यर्थ म्हटलंय, नाही का. ज्याला आणि देवा मला हे मिळू दे, मग देवा मी तुला ते देईन, तिथं अर्थार्थी सांगितलं त्याला. मग तिथं फक्त शुद्ध व्यवहार सांगितला. आणि चौथा जो असतो ना म्हणे, तो ज्ञानी, त्यात अर्थ पीडाने ज्ञानी असतो. मग चौथा ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी इच्छेचा अभाव असतो, म्हणून काहीच कर्तव्य नसते. हा, त्याची फक्त इच्छा काय असतो, तेव्हा तू मला प्राप्त हो, नाही का, मला तुझ्या चरणाची सेवा करू दे, आणि काहीच कर्तव्य नसते, म्हणून खरा एक ज्ञानोक्त भक्त आहे असे समज. कारण त्याला फक्त आत्मज्ञानाची काय असते, ओढ असते. आणि कारण आत्मज्ञान रूपी प्रकाशाने त्याचे ठिकठिकाणचा द्वैत रूपी आधार नाहीचा झालेला असतो, म्हणून तो मद्रूप होतो. असा तो बोधदृष्टीने मद्रूप जरी झाला असला तरी देह आहे तोपर्यंत माझा भक्त असे तो आपल्याला समजतोच, नाही का. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत, मग ज्याप्रमाणे पाहणाऱ्याच्या दृष्टीला क्षणभर स्फटिक पाणी आहे असे वाटते, नाही का. आपण स्फटिक पाहिलं तर काय होतं, पाण्यासारखं दिसतं म्हणे. त्याप्रमाणे तो ज्ञानी पुरुष देहधारी असे तोपर्यंत, हा, आपण संत पाहिले, आपल्याला दिसतात देहधारी. तुकाराम महाराज एक छोटस उदाहरण द्यायचं म्हणलं तर, ज्यावेळेस एक दिवस
त्यांचं कसं चिंतन अखंड चिंतन विठोबाचे होते त्यांचं, नाही का. मग एक दिवस या असे प्रातःविधीला चालले होते आणि मुंबाजी आला समोरून. मुंबाजी आला म्हणले कुठं चालले? म्हणजे चालले प्रातःविधी. म्हणजे प्रातःविधीला चालले आणि काय करतोय तू? रामकृष्ण हरी म्हणतोय. हा, देवाचं भजन करता तुम्ही? काय आहे की नाही म्हणे तुम्हाला? तर ते म्हणले ठीक आहे म्हणले, आता काय करू मी म्हणे. ते पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही दुजा. माझ्या शरीराला जे वळण पडले तर ते तर मी काय बदलू शकत नाही. आता करणार काय? ते रामकृष्ण हरी म्हणतच चाललेत. मग मंबाजीला खूप राग आला आणि त्यांनी काय केलं, त्यांचं तोंड दाबलं तर त्यांच्या काय झालं, चेंडूतून रामकृष्ण आवाज यायला लागला. बघा, संपूर्ण देहच त्यांचा कृष्णमय झाला होता, विठ्ठल रूप झाला होता. मग ते विठ्ठल विठ्ठल त्यांनी म्हणायची गरज होती का? पण तो अखंड चिंतन त्यांचं काय होतं, विठोबाचं होतं. आणि मग त्याप्रमाणे इथे देहधारी आहे, देवाची भक्ती करा, देवाहून वेगळा आहे का? तो नाही, देवावरून वेगळा नाही. परंतु आपण काय करतो, देव वेगळे आणि सद्गुरू वेगळे मानतो. बघा, आणि ते सांगले हरी देवतेची संत संततेची देव ऐसे वेदचारी बोलतात. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाषे वेदे नाही ऐसे सांगितले. हरी आणि संत वेगळे नाही. आणि ज्याप्रमाणे वारा आकाशात विरला असता त्याचा आकाशात वेगळेपणा उरत नाही. बघा, वारा आकाशात आहे पण वेगळा दिसतो का? नाही. त्याप्रमाणे ते ऐक्याला प्राप्त झाले. त्यांनी उदाहरण दिलं वाऱ्याचं, की जसा वारा आकाशाहून वेगळा नाही, त्याप्रमाणे भक्त जे असतात ते देवाहून वेगळे नाही. मग अशी कोणी प्रतिज्ञा करी, नाही का, त्याप्रमाणे ते ऐक्याला प्राप्त झाला असता देवाचा भक्त म्हणजे देव वेगळा असलाच पाहिजे, नाही का. तो देवाचा भक्त आहे, तो वेगळा दिसला पाहिजे, असं जर कोणी प्रतिज्ञा करेल तर ती काय होईल? व्यर्थ होईल. कारण जसा वारा आणून पाहिला तर तो आकाशावर वेगळा आहे असे दिसते, एरवी तो आकाश रूपाचा असतो. पहा, त्याप्रमाणे उदाहरण दिलं त्यांनी. माठामध्ये पाणी घेतलं, नाही का, ते माठ आणि पाणी एक आहे का वेगळे आहेत? त्याला घट आकाश म्हणतात. मग घटात दिसणारा आकाश आणि माठात दिसणारा आकाश वेगळं आहे का? मग ते आकाश जर वेगळं नाही, त्याप्रमाणे सांगितलं की जरी वेगळा करू म्हणलं तरी देव आणि भक्त वेगळं नाही. देव आणि भक्त एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. पाजळली ज्योती वा कापुराची वाती ओवाळी तारती भेदनु रे. बघा, कापुराची आरती घेतली आणि ती ओवाळली तरी त्याच्या अग्नी आणि कापूर वेगळं होऊ शकत नाही, नाही का. कापूर जळाला, सॉरी, कापूर पूर्ण जळाला तर कापूर राहतो का शिल्लक? किती त्याची राख होती म्हणे. त्याप्रमाणे देव आणि भक्त एकरूप आहे आणि त्यांच्या ठिकाणी ज्ञानोदय झाल्यामुळे मला तो आपला आत्मा आहे असे समजतो. या त्यांच्या बोधाने मी आनंदित होतो, नाही का. त्यांचा ज्ञानोदय झाला आणि ज्या वेळेस ते देव आणि भक्त एकरूप होतात बघा, त्यावेळेस ते काय होतात, मला आपला आत्मा समजतात, भगवंत मानतात. तो ज्ञानी लोक, आणि तो ज्ञानी माझा काय आहे? आत्मा आहे. आणि मी तसंच म्हणतो, देव मानतात. म्हणून जीवदशे पलीकडील जी परमात्मा स्वरूपाची खूण ती प्राप्त करून घेऊन जो व्यवहारात वागतो. बघा, परमात्म्याची खूण काय? आपल्याला दिसते का परमात्म्याची खूण? पण संतांना दिसते. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, नाही का. पूजा ध्यान जप त्याचे नाही. वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव तयावी नटावरिता कोठे, नाही का. वैकुंठात जा, तीर्थक्षेत्रात जा, सगळीकडे जा, पण त्याच्याशिवाय वेगळ्या जागा नाही. संपूर्ण ओतप्रोत चराचरात तोच भरलेला आहे. आणि ज्या वेळेस त्यांची अशी अवस्था होती, नाही का, त्यांना पूर्ण चराचरात एकच आरे दिसतो. हा, त्याच्यासाठी एक उदाहरण आहे बघा, नाथ महाराजांचं छान आहे. नाथ महाराज एकदा पहिले काशीची कावड घेऊन यायचे, नाही का, विश्वेश्वराला पाणी घालायला. पाणी घेऊन यायचे काशीवरून आणि ते काशी विश्वेश्वराला आपलं याला आणून घालायचे. ते येत असतात दिंड्यावर दिंड्यावर दिंड्या चाललेले आहेत, सगळ्यांचे कावडी चाललेले आहेत. नाथ महाराज येत असताना भगवंत म्हणतो, आता
हे एवढे येतात. आपण यांची पार्वती माता म्हणतो, खरा भक्त कोण? पार्वती माता. भगवान शंकरांना विचारते. ठीक आहे म्हणले, आपण एक जणाची परीक्षा घेऊ. म्हणे कोण आहे खरा भक्त? तर भगवान शंकर, माझे खरा भक्त कोण आहे? नाथ महाराज आहे. तर पार्वती माता म्हणते, बघू म्हणे, त्यांची आपण परीक्षा घेऊ. आणि मग पार्वती माता एक आपलं भगवान शंकर गाढवाचं रूप घेतात आणि पार्वती माता त्या गाढवाला घेऊन चाललेली असती आणि ते एका खड्ड्यामध्ये पडतं तर मग ते खूप ताणेनं व्याकुळ झालेलं असतं आणि ती रडायला लागतात पार्वती माता. तिने वडारणीचं रूप घेतलेलं असतं ना, त्याच्यामुळे कोणी तिला ओळखत नाही. सगळ्यांकडे पाणी मागते, माझ्या गाढवाला पाणी पाजायचे द्या, नाही का? कुणीच येत नाही. सगळे म्हणतात, तुझ्यासाठी आणले का? त्या गाढवासाठी आणलं का पाणी? आम्ही एवढ्या लांबून आम्ही देवासाठी आणले पाणी, नाही का? सगळे निघून जातात. सगळ्या दिंड्या पुढे निघून, शेवट एकनाथ महाराज येतात. पाहतात ते गाढव कसा वीस होते, ते कावड काढतात, घागर घेतात आणि त्या गाढवाच्या तोंडामध्ये पाणी ओततात, नाही का? त्याला पाणी पाजतात. आणि मग खरा भक्त तो, की जो त्यांनी काय केलं, त्याला याच्यामध्ये ओळखलं, गाढवामध्ये पण परमेश्वरच आहे, नाही का? आणि मग भगवंत म्हणले पार्वती मातेला, बघ, माझा निस्सीम भक्त आहे, म्हणून आपले इथं साधण्याकरिता वाटेल ते भक्त माझे भजन करतो. पा ही साधण्यासाठी भजन म्हणाल ते करतो, पण मी होऊन ज्याच्यावर प्रेम करतो असा एक ज्ञानी भक्तच होय, नाही का? की जो माझ्यावरच फक्त प्रेम करतो ना, तो कोण आहे? मी तो एक ज्ञानी भक्तच आहे. असे पहा की दुधाकरिता सर्व लोक गाईला बाला घालतात, पण वासराचा जसा असा बलवत्तर भाव आहे की बाल्याशिवाय ती त्याला पाना सोडते. उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे दूध मिळवण्यासाठी दूधवाले काय करतात, गवळी लोक गायला बाला घालतात, पाय मागचे दोन्ही बांधतात पा, आणि मग ती गाय दूध देते. परंतु वासरा करता काय होती, गाय बाला घालण्याची गरज पडत नाही. मग त्याप्रमाणे म्हणे ती त्याला बाल्याशिवाय पाना सोडते. त्याचे कारण एवढेच की काया वाचा म्हणे आपल्या आईशिवाय ते काहीच जाणत नाही. काया वाचा मन एक करुणी करी भजन, नाही का? मना धरोनी या शांती. मनात पहिली शांती भेटली पाहिजे. म्हणजे मनाला शांती जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत काय आणि वाचा म्हणी हे होत नाही. मग ते एवढे तन्मय झालेले असते की जे पुढे दिसेल त्याला ही माझीच आई आहे. हा, एखादं वासरू, गाय जर मेली, वासरू मेलं तर त्या गायला जर पाना फुटत नसल तर ते काय करतात, दुसरं वासरू, दुसऱ्या गायचं वासरू बछडा त्यांच्या पुढं नेतात. तरी ती त्या बाळाला काय करते, पाना सोडते त्या वासराला. तस ते एवढे तन्मय झालेले असते की माझीच आई आहे असे समजते. ते वासरू पण ते माझी आई आहे म्हणून त्या गायीजवळ जाते. इतके ते वासरू अनन्य गतिक असते. पहा, तशी भक्ती माझे भक्त आहेत. म्हणून गायची तशी त्याच्या प्रीती असते. यासाठी भगवान श्रीकृष्ण ज्ञानी माझा आत्मा आहे असे मानतात. जे ते वर बोलले ते खरेच आहे. नंतर भगवान म्हणतात की हे राहू दे, इतर जे तिन्ही भक्त तुला सांगितले तेही आम्हाला फार आवडतात, परंतु मला जाणून येते आधी प्रपंचाकडे परत पाहणे विसरले. ते ज्याप्रमाणे समुद्राला मिळालेली नदी मागे फिरत नाही, त्याप्रमाणे अंतकल रूपी गुहेत उगम पावलेली ज्याची अनुभव रूपी गंगा मला येऊन मिळाली तो मद्रूप झाला. ते काही शब्दाने सांगवायच पाहिजे. वास्तविक पाहिले तर ज्ञानी जो असतात म्हणतात तो माझा आत्माच आहे हे बोलण्याजोगे नाही. परंतु काय करू, तुझ्या प्रेमा खातर व न बोलण्यासारखी गोष्ट बोलून गेलो, नाही का? की जे ज्ञानी आहे ते काय आहे, माझेच भक्त, नाही का, मद्रूपच झाले आणि ते माझे खरे भक्त आहे. न बोलण्याची गोष्ट आहे मी आणि माझं. परंतु काय झाले म्हणे, तुझ्या प्रेमा खातर, बघा, परमेश्वर अर्जुनाच्या प्रेमा खातर हे बोलतात.
की बाबा तुझ्यामुळं मला बोलणं आलं. आपण नाही का एखाद्याला म्हणलं की खरं सांगू का तुला, आपण म्हणतो तुझ्यामुळे मी बोलतोय, तुझ्या म्हणजे माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की त्यामुळे मी बोलतो. तसं भगवंत पण अर्जुनाला मानतात, माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की न बोलण्याची गोष्ट आहे. नाही का, खरं ज्ञान काय आहे? ज्याप्रमाणे त्यांनी उदाहरण दिलं, पाहे पा दुबत या पाहे पा दुबत याची आशा, जगची धेनुसी करतसे पासा, परी दोरी विन काहीसा वाचाचा बळी. म्हणजे जसं भाला घातला तर गाय दूध देते, पण वासरला जसं थोडी प्रेम पाना न भाला घालता गाय सोडते, तसं म्हणे तू माझं वासरू आहे. नाही का, अर्जुनाला म्हणतो बघ तू माझं वासरू आहे आणि मला तुला काय सांगावं काय नको इतकं झालं आनंद. नाही का, प्रेम निर्माण झाल्यानंतर आणि मग ते प्रेम इतकं निर्माण झालं की मला तुला सांगायची गोष्ट नाहीये, अनुभवायची गोष्ट आहे म्हणे. तरी पण मी तुला न बोलण्याची गोष्ट तुला बोलून टाकली, सांगितली. आणि हे तू काय कर म्हणे, समजून घे. नाही का, बोलून टाकलं पण हे समजून घ्यायची गोष्ट आहे. ताई, 19वा श्लोक चालू झालाय, बोलू का पुढं? थांबूयात आपण, हरकत नाही, सोमवारी परत घेऊयात. हा, मग पुढचे 12 श्लोक होतील, मग 30 आहेत ना. हो, तर खूपच घाई होते सांगायला पण. भरपूर आहे ना. नाही झाली घाई? होय, काय? घाई नाही ना होते? नाही नाही, घाई होत नाही, घाई होत नाही. खरं तर बोलायला तसं पुष्कळ आहे, पण आता गुरकायचंय म्हणल्यानंतर तेवढं डोक्यात ठेवलं. लक्षात यायला लागले. हा. नाही, दमानी घ्या, तसं काही नाही, तुमच्या 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 याने चालू द्या. खूप सुंदरच सांगता तुम्ही, प्रश्नच नाही त्याच्यामुळे, ऐकतच राहावं असं वाटतं, असं आहे ते. आणि म्हणजे वेगवेगळे दृष्टांत हे वेगवेगळे असतात अगदी पूर्णपणे. हा दृष्टांत हे वेगवेगळे असतात, उदाहरणं खूप सुंदर असतात. हा, तेच प्रत्येक ह्याच्यावर बोललं तर मग खूप वेळ जाते ना. हो हो हो. मी थोडक्यात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. आपण दर शनिवारी ठेवत जाऊयात, त्याच्यामुळे तसं हे नाही आहे. आता परत, आता 19 झालेले आहेत श्लोक, परत हो, 8-10 श्लोक 19वा परत चालू शनिवारी झाला. घेऊयात आपण. हा, 19 चालू झालं म्हणजे 4-5 असले तर थोडस सांगता येईल, हा. परंतु एकदम घ्यायचं म्हणल्यानंतर हो, ते जास्त लोड येतोय. आपण बरोबर परत, हा, घ्यायला. परत काय ऍडजस्ट करू. ज्ञानेश्वरी मधून वाचताय का? हा, वंदना ताई, ज्ञानेश्वरी मधून वाचताय का? हो, कसं